नमस्कार, गुड मॉर्निंग। नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आज मुलांना आहे सुट्टी शाळेला, त्यामुळे आम्ही सर्वजण आरामात उठलेलो आहोत। रात्री उडदाची डाळ भिजत घातलेली होती, त्याच्यामुळे आज विचार केला आहे मुलांसाठी रोज आपलं ब्रेड ऑमलेट किंवा पोहे, उपमा अशा गोष्टी रोज सकाळी बनतात नाश्त्यासाठी, परंतु आज विचार केला काहीतरी वेगळं बनवूया आणि त्याच्यामुळे आज मी बनवते आहे मेदू वडे। तर इथे रात्री मी उडदाची डाळ भिजत घातलेली होती, तर आता मी मेदू वड्याचं जे बॅटर आहे ते वाटते आहे आणि त्यानंतर आमच्या झाडाचे आत्ताच थोड्या वेळापूर्वी तो एक माणूस आलेला आणि तो नारळाच्या झाडावरती चढलेला, कारण त्याला सांगितलेलं नारळ काढ म्हणून, कारण आमच्याकडे जी नारळाची आजूबाजूची झाडं आहेत त्यातनंच आम्ही नारळ वापरत असतो, आम्ही बाजारातनं नारळ विकत आणत नाही। सो त्याच्यामुळे म्हणजे कोकणामध्ये प्रत्येक घराच्या बाजूला नारळाचं एक तरी झाड हे असतंच आणि काही ना नारळ येतात, काही नारळ लोक विकत घेतात, परंतु सहसा असं होतं की ज्यांचे नारळ आहेत ते घरचेच नारळ वापरतात। तर आताच थोड्या वेळापूर्वी नारळ त्याला काढायला सांगितले, त्यातलेच हे 2 नारळ फोडलेत इथे। तर हे आहेत नारळ। तर आता नारळाची चटणी सुद्धा करणार आहे आणि दुपारी जेवणामध्ये करणार आहे आज शिंपल्याची आमटी। तर हे सर्व गोष्ट करणार आहे, म्हणजे आता मी नाश्ता बनवणार, त्याच्यानंतर मुलं उठली, कारण हर्षित आणि करण आमचे इतके आळशी आहेत की दोघंही अजूनही झोपलेली आहेत। जय मात्र उठलाय आणि तो नाश्ता करतोय बाहेर। तर हे सर्व गोष्टी करून मी जाणार आहे कणकवलीला, कारण आज मी रिटर्न चाललेली आहे मुंबईला। काल तिकीटं काढली, तत्काळ तिकीटं काढलेली आहेत आणि तत्काळ तिकिटाने मी आज तुतारी एक्सप्रेसने मी आज पुन्हा मुंबईला चाललेली आहे। पुन्हा तेच आता उद्यापासून रुटीन चालू होणार। अजून हर्षीची शाळा चालू व्हायला अजून 4-5 दिवस आहेत, परंतु बुक्स कलेक्ट करणं म्हणजे शॉपमधनं जाऊन बुक्स घेणं, त्याच्यानंतर युनिफॉर्म त्याचा, ह्या सर्व गोष्टी घ्यायच्या आहेत, कारण माझ्या मुलाची शाळा थोडी लवकर चालू होते, कारण त्याचं बोर्ड वेगळं आहे आणि आत्ता SSC बोर्डच्या इथे परीक्षा चालू आहेत। म्हणजे मुंबईत काय इथे काय SSC बोर्डच्या आणि 12च्या आता परीक्षा चालू आहेत। त्याच्यानंतर जे बाकीचे वर्ग आहेत 5th, 6th, 7th, 8th त्यांच्या आता मार्चच्या एंडला किंवा एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये एक्झाम चालू होतात, तेव्हा आमचं नेक्स्ट इयर चालू होतं माझ्या मुलाचं। सो त्याच्यामुळे आता जायचं आहे आणि थोड्याच दिवसात त्याची शाळा चालू होईल, नेक्स्ट इयर चालू होणार आहे त्याचं। हर्षीचा रिझल्ट लागलेला आहे आणि त्याला A+ ही ग्रेड मिळालेली आहे। सो आम्ही इथे होतो, माझ्या काकानी जाऊन तिकडे त्याचा हर्षीचा रिझल्ट कलेक्ट केला आणि A+ ही हर्षितला ग्रेड आलेली आहे। परंतु आता मात्र हर्षित आणि करण दोघेही झोपलेले आहेत। आज सुट्टी आहे करण आणि जयला। सो आज पूर्ण दिवस काय करणार आहे ते अजून ठरवलं नाहीये। संध्याकाळी 8 वाजताची कणकवलीवरनं ट्रेन पकडायची आहे, परंतु आज वाईटही तेवढंच वाटतंय, कारण एवढे दिवस मस्तपैकी ते मजा केली, खूप साऱ्या धमाल केल्या आणि आता पुन्हा मुंबईला जायचं तर नको वाटतं खरं, पण काय करणार, रुटीनमध्ये जायचं आहे पुन्हा। सो चला तर मग या सगळ्या गोष्टी आवरते आणि त्यानंतर मुलं उठतील, त्यांना नाश्ता देऊन मग जाणार आहे कणकवलीला मी। सकाळी सकाळी आमच्या जयचा नाश्ता चालू आहे। जय काय करतो बाळा नाश्ता? हो ना, टोस्ट आणि दूध। ओके, कर नाश्ता। हां, आणि इथे मी नाश्त्यासाठी आज बनवते आहे इथे उडदाची डाळ मी रात्री भिजत घातलेली होती, तर इथे मी बनवते आहे आज मेदू वडे, कारण आजचा दिवस हा मुलांचा दिवस आहे, कारण आज वार आहे शनिवार आणि त्यांना आहे सुट्टी। आणि इथे आहे नारळ जे मीला खवायचे आहेत, हा आमच्याच झाडाचे नारळ आहेत हे, जे आत्ता थोड्या वेळापूर्वीच वरून काढलेले आहेत। तर आता घरामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी करायच्या होत्या, कारण आई आता काजीत गेलेली आहे। थोड्या वेळापूर्वी मी आणि आई सुद्धा काजीत गेलेलो, तर बरेच सारे बोंडू निवडून आणलेले आहेत। तर संध्याकाळी जायच्या आधी ते सगळे बोंडू आणि काज हे वेगवेगळं करायचं आहे। तर आत्ता मी आणि हर्षित आम्ही दोघंही निघालेलो आहोत कणकवलीमध्ये, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की आज रात्रीच्या ट्रेनने मी मुंबईला चाललेली आहे। तर मुंबईतल्या लोकांनी मला काही ऑर्डर दिल्या होत्या की येताना काजू, त्याच्यानंतर कोकम सरबत, आगळ, फणस पोळी, आंबा पोळी हे सर्व घेऊन ये। तर ते घ्यायला चाललेली आहे। कणकवलीच्या बाजारपेठेमध्ये काणेकरांचं शॉप आहे, तर त्या शॉपमधनं मी इथे घेणार आहे। दरवर्षी मला माझे वडील ओले काजू पाठवायचे, परंतु आता ते नाही आहेत, परंतु आईने एकाकडे ओल्या काजूची ऑर्डर दिलेली आहे, ज्या ठिकाणी बाबा दरवर्षी देतात
तर त्या ओले काजूसुद्धा मला तिकडनं घ्यायचे आहेत, ते सुद्धा मुंबईला घेऊन जायचे आहेत. तर तुम्ही म्हणाल हे एवढं सगळं मी का पॅक केलं आहे, कारण हे थोड्या वेळाने मी तोंडाला लावणार आहे, कारण ऊन खूप आहे आणि त्यानंतर मग हायवे असल्यामुळे पुन्हा डोळ्याला पण त्रास होतो, त्याच्यामुळे गॉगल लावणं पण गरजेचं आहे आणि हे सुद्धा वेअर करणं गरजेचं आहे. नाहीतर मग पूर्ण स्किन, ऑलरेडी माझी स्किन खूप काळी झालेली आहे. परंतु ठीक आहे, मुंबईत गेल्यानंतर ते परत नॉर्मल रुटीनला होईल, कारण इथे उन्हात फिरणं, काळजी गोळा करणं याच्यामध्ये हे थोडंफार स्किन अशी होऊन जाते मुंबईकरांची, कारण आपल्याला एवढी उन्हात फिरायची सवय नसते. तर आता मी आणि हर्षित चाललेलो आहोत कणकवली बाजारपेठेत ओले काजू आणि त्याच्याशिवाय कोकणी मेवा आहे तो घेण्यासाठी. काही जण आता मला म्हणतील की अरे मग तू वक्रतुंड कॅशूमध्ये जाऊन का नाही घेत. ऑब्व्हियसली तिथे मी जर गेली तर मला तिथे जे काजू होलसेल भावामध्ये आणि स्वस्तात मिळतील, परंतु मला आंबा पोळी, फणस पोळी हे सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत, त्या एकाच ठिकाणी मिळतील. म्हणून मी काणेकरांच्या शॉपमध्ये चाललेली आहे. खूप फेमस आहे ते शॉप पण तुम्हाला मी दाखवते आणि मी ओले काजू कोणाकडनं घेणार आहे ते पण दाखवते. त्या आजींकडे जो रेट आहे तो सुद्धा तुम्हाला मी दाखवते. काजूची साईज पण तुम्हाला मी तिथे गेल्यानंतर दाखवते. आणि त्यानंतर आज म्हटलं मुंबईला जायचं आहे, तर त्याला मुंबईला जायच्या आधी मी नेहमी इथे आल्यानंतर 2 गोष्टी ज्या करते ते म्हणजे इकडे जे एक दुकान आहे त्या दुकानामधनंच मी नेहमी वडापाव खात असते. तो वडापाव मी संध्याकाळी खाणार आहे, आता नाही. परंतु दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे कॉकटेल. कणकवलीमध्ये आली आणि जर मी कॉकटेल नाही खाल्लं ना तर मला बरं नाही वाटत. सो आज संध्याकाळी जाणार आहे म्हणून मी विचार केला आता मी चाललीच आहे तर आता कॉकटेलसुद्धा खाऊन घेते. म्हणजे गरमी आहे त्याच्यामुळे कॉकटेल खायला मजा येईल, कारण दुपारी येऊन जेवायचं आहे. तर आता दुपारसाठी मी केलेली आहे शिंपल्याची आमटी आणि कोलंबीचा भात, त्याच्याबरोबर रायता आल्यानंतर करणार आहे. परंतु कोलंबीचा भात आणि शिंपल्याची आमटी हे सर्व करून झालेलं आहे. तर आता मी आणि हर्षित निघतो कणकवलीला जायला. तर हे आहेत ते बोंडू जे मी आणि आईने आत्ता गोळा केलेत, हे एवढे सर्व. आणि आता थोड्या वेळानंतर किंवा संध्याकाळी बसून बोंडू आणि काज असं वेगळं करणार आहे. आता फक्त हे सगळीकडे निवडून आणले आहेत. आणि हे आहे आमच्या झाडाचं पपनीस, तुम्हाला दाखवते. पुन्हा पपनीसं आलेली आहेत झाडांना, ही पपनीसं आलेली आहेत झाडाला. आणि सुपारीची ही आहे झाडं जी इथे तुम्हाला दिसत आहेत. आणि जेव्हा पावसाळा येईल त्या दरम्यान ही सुपारीची झाडं खाली आमच्या बागेत जाऊन लावणार. फुलं पण छान आली आहेत. रोज संध्याकाळी ह्याला मी आल्यापासून पाणी घालायचं काम हे माझ्याकडे असतं आमच्या अंगणामध्ये. हो, तर आता मी आणि हर्षित आम्ही निघालो आहे आता जायला. तर मी जाताना स्कूटीने जाणार आहे, कारण खूप काही सामान नाही आहे. चावी लावली स्कूटीला? चल तू खाली जाऊन उभा राहा. तर ह्या इथे बाजूला आहेत आमच्या काजी सर्व. ही सर्व काजूची झाडं आहेत. आणि हे बघा तुम्हाला दाखवते ओले काजू येते बघा हे. तर आम्ही आता बाजारपेठेत आलोय आणि आमच्याबरोबर जयला सुद्धा आम्ही आत्ता घेऊन आलोय. तर आम्ही इथे आलोय खेळण्याच्या दुकानामध्ये. जयला खेळणी घेतलीत. जय दाखव काय घेतलं तुला. हे नाही काय घेतलं दाखव. हे सगळे घेतलेले आहेत. MYचे टूल्स घेतलेत त्याला. मध्येच दुकान दिसलं म्हणून त्याने थांबवलं आणि हे टूल्स घेतलेत त्याने विकत. आम्ही चाललेलो आहोत काणेकरांच्या दुकानात काजू घेण्यासाठी. मी काय बनवत नाही तुमचा काणेकर झाला. जय पुढे नको टाकला साईडला वाटत ना. दुकान जे आहे ना ते एक्झॅक्टली बाजारपेठेत आहे. बाजारपेठ लागल्यानंतर लगेच
यांच्याकडे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे जो कोकणी मेवा आहे ना तो सर्व इथे मिळेल. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, शेंगदाणा लाडू, खडखडे लाडू, त्याच्यानंतर पोह्याचा लाडू, त्याच्यानंतर आपली खाजं जी आहेत ना ती सुद्धा इथे तुम्हाला मिळतील. त्याच्यानंतर काजूचे जेवढे प्रकार आहेत ना तेवढे काजूचे प्रकार सुद्धा तुम्हाला इथे मिळतील. म्हणजे सालावाले काजू, त्याच्यानंतर पॉलिशवाले काजू. काय गे मला काल नेलाय काजू तुझ्याकडसून. एकदम मोठे जेवढीच पाकिट राहिली नाही ग, काल पण मी त्यांच्याकडे सांगितलंय. मी त्यांच्याकडे 5 किलो काजू सांगितले. अगं पण मी आता तिकडे काल सांगितलं, त्याने आणून पण ठेवलं. ते 1-1 किलोची पाकिटे पण बनवले. तुझ्याकडे काजू चांगले त्याबद्दल प्रश्नच नाही. तुला काय सांगणार नाही आता काजूमध्ये किती. तू बघ ना, काल मी का नाही घेतले. हे काजूची साईज ही छोटी होती, ती मोठी होती. पण काल केदे होते काजू, काल छोटे काजू होते म्हणून मी घेतलंय ना तुझ्याकडून. म्हणून मी थैसर जाऊन ऑर्डर दिलंय का. पण काल मी त्यांना पैसे पण दिले आणि ऑर्डर सांगून ठेवले 5 किलो. अगे पण नंतर आता परत मी परत मे महिन्यात येते तेव्हा परत घेऊन जाते. काजू आहे तोपर्यंत राहतल येत काजू. नाही ओले काजू राहतल येत तोपर्यंत. नको घे, काल घेऊन गेला. आता किती नाही हो, आता याच्याकडसून पण पाकिट घेतलंय ठाणेकराकडसून. ओले काजू पण एवढाच पॅकेट हा 250 चा. त्यांना पण तेवढ्याच दिल्या. अगे काल नेलंय, किती खावं पाकिट हा. काय मी सांगू मला काय देऊ तुला. मला काही नको. कुरी आमच्याकडे पण आहेत, केळी पण आहेत, कुरी पण आहे. आता आई मुंबईत जाताना माका देतेली कुयरी आणि ती सगळं. नाही आज भवनी नाही, काल केलंय. काल तू म्हटलंस, काल मी तुला नाही म्हटलंय नाही. यांच्याकडे घेतलेले आहेत 5 किलो ओले काजू. तर ज्याला आम्ही तात्काळ तिकीटं काढायला सांगितली त्याच्याकडनं तर तिकीटं कलेक्ट केली आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहोत कॉकटेल खाण्यासाठी. चला तर मग कॉकटेल खाण्यासाठी निघतो आता बाळकृष्णमध्ये. तर आम्ही आता आलोय बाळकृष्ण कोल्ड्रिंक हाऊसमध्ये कॉकटेल प्यायला. चल रे. आमच्याबरोबर जय सुद्धा आहे. चल बस. जायच्या तिथे जा ना, जागा आत सरक. जागा नाही इथे. सरक रे आतमध्ये. तू काय खाणार आहेस. स्ट्रॉबेरी शेक. फुल कॉकटेल. तुला काय पाहिजे. फुल कॉकटेल. काय फुल कॉकटेल. फुल कॉकटेल. मला पण फुल कॉकटेल. 2 फुल कॉकटेल. हा 2 फुल कॉकटेल. मस्ती मुलावर खेळत होता तिकडे. मग मुलं नव्हती खेळायला. चल बस, शांत बस. मग आपण जाऊया पुढची कामं करायला. तुला आणि काय हवंय. आम्ही आता मागवलेलं आहे कॉकटेल. बऱ्याच वर्षानंतर मी आता कॉकटेल खाते पुन्हा. बऱ्याच वर्षानंतर खाते कॉकटेल. स्ट्रॉबेरी आवडतं. स्ट्रॉबेरी मिल्कशेक मागवला असतो. स्ट्रॉबेरी आवडतं तुला. आणि कोणत्या कोणत्या फ्रूट आवडतं. ऍपल, चिकू, जाऊ दे चल संपव. तर आता जयने मागवलेली लस्सी मागवली. बघू जय. तर आता ओले काजू, सुके काजू, त्याच्यानंतर आम्हाला काही भाज्या पण घ्यायच्या होत्या पण भाज्या वगैरे घेतल्या नाही. तर आता हे असं सगळं पुन्हा चेहऱ्याला सगळं बांधलेलं आहे आणि आमचं कॉकटेलसुद्धा खाऊन झालं आहे आणि आम्ही आता निघतोय घरी जायला. कारण आईचा आत्ताच फोन येऊन गेला आहे. आई म्हणाली अजून जेवायला आलात नाही. तर आता निघतोय आम्ही. आता घड्याळात वाजलेला आहे 1:30. आम्हाला ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. तर आता घरी जातो आणि त्यानंतर जेवायला बसतो आम्ही. तर उन्हातनं घरी आल्यानंतर मस्तपैकी जेवलो आणि त्यानंतर शिंपल्याची आमटी आणि भात ह्या जेवणावरती मस्तपैकी असा फडशा पडला आणि त्यानंतर झोपून गेलो होतो. आत्ता उठली आहे आणि आत्ता आमच्याकडे आलेले आहेत लोक, आली आहेत बाहेर.
त्यांचा आहे तो गोमूचा डान्स आहे. तो गोमूचा नाच कसा असतो तो तुम्हाला मी दाखवते. गोमूचा नाच करणारे आत्ताच येऊन गेले आणि खूप छान पद्धतीत त्यांनी गोमूचा नाच केला. गोमूचा नाच म्हणजे कसं असतं, पुरुष जे असतात तर ते साडी वगैरे घालून म्हणजे ते गोमू बनतात आणि ते नाचतात आणि बाकी सर्वजण गाणी गातात. डफ किंवा काही ठिकाणी ढोल वाजवले जातात. आता आमच्या इथे आलेले ते डफली घेऊन आलेले होते. तर अशा पद्धतीत ते वाडीमध्ये सर्वांकडे जातात आणि गोमूचा डान्स दाखवतात. ही होळीमध्ये प्रत्येक कोकणातल्या लोकांकडे पद्धत आहे. म्हणजे कोकणातल्या प्रत्येक गावामध्ये हा गोमूचा डान्स केला जातो. आमच्या इकडे संकासूर जो प्रकार आहे तो इथे नसतो, परंतु गोमूचा नाच हा मात्र आमच्याकडे तुम्हाला सर्रास बघायला मिळेल. तर आता आम्ही जाणार आहे आमच्या फेवरेट ठिकाणी, कारण आज रात्री तर मी निघालेली आहे, परंतु आधी इतक्या दिवसामध्ये मला 1 आठवडा झाला इथे येऊन, पण इतक्या दिवसामध्ये मी माझ्या आवडीच्या ठिकाणी गेलेले नाही आहे. आता आम्ही सर्वजण म्हणजे मी, हर्षित, करण, जय असे आम्ही सर्वजण तिथे चाललेलो आहोत पार्टी करण्यासाठी. जी पार्टी आम्ही नेहमी करतो आणि नेहमी थोडा वेळ का होईना पण मी आल्यानंतर तिथे जात असते. तर आता आम्ही सर्वजण तयारी करतो आणि निघतो तिकडे जायला. तर आम्ही आता बाहेर जायला निघतच होतो. तर अजून गावातली 5-6 मंडळी आलेली आहेत गोमूचा नाच दाखवण्यासाठी. तर तो बघतो आणि मग निघतो आम्ही पुन्हा.
आम्ही निघता निघता खालच्या वाडीतले आणि मधल्या वाडीतले असे 2 वाड्यांमधली लोक गोमूचा नाच करण्यासाठी आम्हाला दाखवण्यासाठी आले होते. त्याच्यामुळे आम्हाला थोडासा उशीर झाला इथे यायला. तर माझ्या आवडीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आल्यानंतर मला खरंच खूप बरं वाटतं ते तुम्हाला दाखवते. ह्या दोघांचं काय चाललंय ते. तो आधीच मारुती मंदिरात पोचलेला आहे आणि हे दोघांची रेखी चालू आहे. काय चाललंय ह्यांनाच माहिती. आत्तासुद्धा आम्ही येताना वडापाव, कोल्ड्रिंक आणि पाण्याची बाटली आणलेली आहे. सो तुम्हाला दाखवते. इथे आल्यानंतर खरंच मला खूप छान वाटतं, शांत वाटतं, खूप बरं वाटतं. मी ज्या वेळेला माझ्या घरी येते ना त्या वेळेला मी इथे येते, कारण हे ठिकाण जे आहे ना ते माझ्या वडिलांशी कनेक्ट आहे. मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं की ते माझ्या वडिलांशी कनेक्ट का आहे. तर आता पुन्हा सांगते की ज्यांनी माझा मागचा व्लॉग बघितलेला नाही आहे सो त्यांना मी सांगते की हे जे ठिकाण आहे ते माझ्यासाठी का कनेक्ट आहे. कारण इथे जे मारुतीचं मंदिर बांधलेलं आहे नदीच्या काठावरती ते माझ्या वडिलांनी बांधलेलं आहे. तर आता ते नाही आहेत आमच्याबरोबर, परंतु त्यांची ही जी आठवण आहे ती नेहमी आमच्यावर राहणार. आणि इथे आल्यानंतर खरंच मला असं वाटतं की ते माझ्या आजूबाजूला आहेत आणि मी त्यांच्याबरोबर आलेली आहे. सो तुम्हालासुद्धा दाखवते की किती छान नजारा आहे इकडचा. तर हे आहे ते ठिकाण, श्री क्षेत्र संगम मारुती मंदिर. संगमावरच्या मारुतीचं हे मंदिर आहे. तुम्हाला मी दाखवते आता ह्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो. तर ह्यांनी आल्या आल्या इथे खायला सुरुवात केली आहे. म्हणजे आम्ही येताना वडापाव आणलेले, तर ह्या तिघांनी लगेच खायला सुरुवात केली आहे. जसं काय ह्यांना दुपारी जेवणच दिलं नव्हतं आजीने, नाही. तर हा आहे इकडचा आजूबाजूचा परिसर. खूप शांत आहे. आज तर पाणी पण खूप जास्त आहे. मागच्या टायमाला आलेलो तेव्हा एवढं पाणी नव्हतं. ह्या मारुतीला संगमावरचा मारुती हे का म्हटलं जातं, कारण इथे 2 नद्यांचा संगम होतो आणि तिथेच हे मारुतीचं मंदिर बांधलेलं असल्यामुळे ह्या मंदिराला श्री क्षेत्र संगम मारुती मंदिर असं म्हटलं जातं. इथून पुढे गेलं तर लगेच गाव येतं. ह्या बाजूला गाव आहे, ह्या बाजूला आणि ह्या बाजूला सुद्धा गाव आहे, लोक राहतात. पावसाळ्याच्या टायमाला हा जो बंधारा आहे ना ह्याच्यावरनं पाणी वाहत असतं. आत्ताच पाणी खूप आहे. तर आता मुलं मागे खूप सारी मस्ती करतायत. तर मी पण आता आम्ही वडापाव आणलेले आहेत सो वडापाव टेस्ट करते. कारण आज तर मी सकाळी जाऊन कॉकटेल जे आहे कणकवलीतलं फेमस असं कॉकटेल, जे मी नेहमी आल्यानंतर इथे कॉकटेल आणि वडापाव ह्या दोन्ही गोष्टी मी कणकवलीतनं असेपर्यंत एकदा तरी ट्राय करते. तर मी ते ट्राय केलेलं आहे सकाळी कॉकटेल, आणि आता मी जो वडापाव आहे तो आता इकडचा खाते आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ इथे बसू मस्त असं शांत ठिकाणी, आणि त्यानंतर मग घरी जाऊ, कारण रात्रीची 8 वाजता माझी ट्रेन आहे. तर चला तर मग आता वडापाव खाते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. आणि आपण दर टायमाला येतो वडापावची पार्टी करायला. आज तिथे एवढी आग लागली त्या बाजूला, 2 वेळा लागली ती आग. 3 आज पण बघितली ना. वडापाव छान लागतो. तुला आवडत नाही मग बापरे तिकडच येत नाही. वडा मोठा यायचा, कणकवलीमध्ये वडा आजकाल छोटा मिळतो बघा. अशा पद्धतीत समोरून गाड्या येतात. मस्त का तिकडनं येतात ते लोक राहतात ना.
तिथून डायरेक्ट आम्ही पोचलेलो आहोत कणकवली स्टेशनला. इथे आहे आमचं सामान आणि आम्ही जेवणसुद्धा बरोबर घेतले. चायनीज घेतलेलं आहे आमच्याबरोबर, कारण दुपारी पण शिंपल्याचं होतं तर तेच उरलेलं आहे. तर आईला म्हटलं जाऊ दे, आम्ही बाहेरूनच काहीतरी घेतो. तर आम्ही आता ट्रिपल शेजवान फ्राईड राईस घेतलेला आहे व्हेज. आता ना सामान एवढं आहे ना की थकायला झालं आहे. आज संबंधीवतसुद्धा खूप सारी कामं करून थकलेलो आहे. चला तर मग माझा आजचा जो हा व्लॉग आहे तो मी इथेच एंड करते, कारण उद्यापासूनचे माझे व्लॉग तुम्हाला बघायला मिळतील मुंबईतून. तर आता थोड्या वेळातच ट्रेन येईल. आता टाईम झालेला आहे ट्रेनचा, ट्रेन यायला पाहिजे खरं, परंतु अजून अनाऊन्समेंट झालेली नाही आहे. तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, आणि तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.